नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. बघा, आज आपण अर्थशास्त्राच्या या सिरियलमध्ये सर्वात इम्पॉर्टन्स पार्ट बघणार आहोत. अर्थशास्त्रामध्ये 1991 मध्ये जे LPG धोरण आलं, जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन ही धोरण आलं. आज आपण या LPG संदर्भात जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण संदर्भात डिटेल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, जे 1991 मध्ये सुरुवात झाली. मनमोहन सिंग यांनी काय केलं गेलं होतं, मांडलं गेलं होतं. काय कारण असतील की जेणेकरून LPG धोरण भारताला आणावं लागलं, त्याच्या मागचे त्याचे उपाय काय होते, त्याचे फीचर्स काय होते, या सर्व गोष्टी संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. एक म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, म्हणजे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये LPG आणण्याचं पहिलं काही लोक आंतरराष्ट्रीय कारण मानतात, नाही मानत. मात्र आपण सर्व अँगलने विचार करणार आहोत. बघा, पहिलं होतं आंतरराष्ट्रीय कारण. आंतरराष्ट्रीय कारणामध्ये काय होतं, USSR युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशियाचं विघटन झालं होतं. तुम्ही म्हणाल याचा आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय LPGचा काय संबंध, बरोबर आहे. मात्र डायरेक्ट इनडायरेक्ट याचा संबंध आहे मित्रांनो. बघा, जसं की पूर्वीच्या काळी दोन गट होते, माहित असेल तुम्हाला. पूर्वीच्या काळी दोन गट होते, एक USA होता, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा होता, आणि एक USSRचा होता. ठीक आहे, आपण कोणत्याच गटात नव्हतो. मग USSRचं विघटन झाल्यानंतर अमेरिका जग एक ध्रुवीय झालं, म्हणजे एका ध्रुवावर टिकलं गेलं. जग संपूर्ण भारतात जगामध्ये एकच महासत्ता राहिली, कोणती, अमेरिका. मग अमेरिकेच्या कंपनींना वाटलं की जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला काय करता येईल, व्यापार करता येईल. म्हणून त्यांनी जगातले ज्या बंद अर्थव्यवस्था होत्या त्यांना मजबूर करून दिलं, IMFच्या माध्यमातून, वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून, युनोच्या माध्यमातून, की तुमची अर्थव्यवस्था ओपन करा. याच काळामध्ये जगातल्या भरपूर अर्थव्यवस्था या LPG रिफॉर्मने सुरुवात झाल्या. IMFने भारतावर दबाव टाकला. बघा, ॲक्च्युली IMF मध्ये आज पण तुम्ही बघाल तर वर्चस्व अमेरिकेचं आहे. IMF मध्ये आज पण वर्चस्व कोणाचं आहे, अमेरिकेचं आहे. तुम्ही म्हणा USAचं आज पण वर्चस्व आहे. IMFने भारतावर दबाव टाकला की आम्ही तुम्हाला कर्ज देतो, बदल्यात तुम्ही तुमची अर्थव्यवस्था ओपन करा. त्याच्या मागचा डायरेक्ट इनडायरेक्ट ते हात अमेरिकेचा असतो. तुम्ही म्हणाल सर IMFचा अमेरिकेचा काय संबंध, कधीतरी भविष्यामध्ये इंटरव्ह्यूला विचारलं IMF मध्ये काय रिफॉर्मची गरज आहे, ठीक आहे, तर सांगता येईल. युनोमध्ये काय रिफॉर्मची गरज आहे, काय बदल यांची गरज आहे, तर तुम्हाला या गोष्टी सांगता येतील. तर IMF मध्ये मित्रांनो आज पण अमेरिकेचं वर्चस्व आहे. ठीक आहे, मी जेव्हा IMF शिकवेल त्या संदर्भात डिटेल डिस्कस करू. मात्र अमेरिकेने दबाव आणला की भारतावर, की भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी अर्थव्यवस्था होती त्या काळामध्ये पण, आणि भारताची अर्थव्यवस्था म्हणजेच मार्केट मोठं होतं. अर्थव्यवस्था मोठी नव्हती, काय होतं, मार्केट मोठं होतं. आणि या काळामध्ये भारताची जीडीपीचं ॲव्हरेज आणि चायनाचं GDPचं ॲव्हरेज पण सारखंच होतं. ठीक आहे, 25 वर्षामध्ये भारतने सेवा सेक्टरवर गेलं आणि पुढच्या 25 वर्षामध्ये चायना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर गेलं. आणि आज तुम्ही दोघांची कंपॅरिझन करू शकतात. चायना कितीतरी पटीने पुढे आहे. 1991 नंतर आपण सेवा सर्व्हिस सेक्टरकडे वळालो, आणि 1991 नंतर चायना, 1990 नंतर खऱ्या अर्थाने चायना कुठे वळाला, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे वळाला. ठीक आहे, असो. बघा, मग IMFने दबाव आणला भारतावर, आणि भारताच्या बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये प्रॉब्लेम होते. आता बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, भारताचं आंतरराष्ट्रीय व्यापाराचं अकाउंट, भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचं अकाउंट असतं. याला काय म्हणतात, बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑस्ट्रेलियाकडनं गहू घ्यायचा आहे, अमेरिकेकडनं पेट्रोल घ्यायचं आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर आफ्रिकेकडनं अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत, आफ्रिकेकडनं सोनं घ्यायचं आहे, जपानकडनं टेक्नॉलॉजी घ्यायची आहे, बदल्यात काय द्यावं लागेल, तुमचा रुपया. आपल्या रुपयाला कोणीही विचारत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार ॲव्हरेजली डॉलरमध्ये चालतो, म्हणजे इतर नाण्यांमध्ये पण चालतो, पण रुपयाची काय व्हॅल्यू नसते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये. तर बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये रुपयामध्ये नाही चालत, तर कशामध्ये चालतं, डॉलरमध्ये. म्हणजेच तुम्हाला बदल्यात डॉलरने व्यापार करावा लागेल. चायनाकडनं काय घ्यावं लागेल, तर रुपया देता येत नाही, काय द्यावं लागेल, डॉलर द्यावं लागेल. ऑस्ट्रेलियाकडनं काय घ्यायचे तर काय द्यावं लागेल, डॉलर द्यावं लागेल. जगातल्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तर डॉलर आणि अजून काही नाणी आहेत, त्या नाणींमध्येच काय चालतो, व्यापार चालतो. मला तुम्ही कमेंट करून सांगितलं असे किती देश आहेत, असे तीन चारच देश आहेत ज्यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आपला रुपयाच्या माध्यमातून चालतो. आंतरराष्ट्रीय व्यापार कशामध्ये चालतो, रुपयाच्या माध्यमातून चालतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्या देशात गेलात, त्या देशात काही विकलं, भारताने त्या देशाला काही विकलं तर त्यांच्याकडनं रुपया घेऊ शकतात, किंवा त्या देशाकडनं काही घेतलं तर बदल्यात आपला रुपया पण देऊ शकतात. असे कोणकोणते देश आहेत मला जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर ती उत्कृष्ट होईल. म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट समजलं, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, याच्यामध्ये काय होता मित्रांनो, प्रॉब्लेम होता. काय प्रॉब्लेम असतील भारताच्या बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय प्रॉब्लेम असतील ते समजण्याआधी आपल्याला एक गोष्ट समजणं मित्रांनो खूप आवश्यक आहे, की आज आपण काय एक्सपोर्ट करतो. म्हणजे जेवढा एक्सपोर्ट करणार तेवढ्याकडे तुमच्याकडे विदेशी पैसा काय येईल, जास्त येईल. विदेशी मनी, डॉलर काय येतील, जास्त येईल. तुम्ही जेवढा आयात करणार, जेवढी निर्यात करणार, एक्सपोर्ट करणार, तेवढा तुमच्याकडे विदेशी पैसा कसा येईल मित्रांनो, जास्त येईल. तुम्ही जेवढं एक्सपोर्ट करणार तेवढा विदेशी पैसा काय येईल, जास्त येईल. बघा, 1991च्या आधी आपण काय एक्सपोर्ट करत असो, इमॅजिन करा, आणि आपण आज काय एक्सपोर्ट करत असो.
आज आपण काय एक्सपोर्ट करू? आज आपण एक्सपोर्ट पेट्रोल करतो. सर्वांना माहित असेल की एमपीसीने विचारून झालंय की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये चढता उतरता क्रम कशाचा असतो, बरोबर आहे. तर सर्वात जास्त आपण आज एक्सपोर्ट करतो. भारताला आंतरराष्ट्रीय व्यापार मिळतो, पैसा मिळतो कशापासून? पेट्रोल पासून. कशापासून मिळतो? पेट्रोल. म्हणजे भारत क्रूड ऑइल आणतं, रिफाईन करतं, ठीक आहे, तर आणि इतर देशांना विकतं. ते एक डिटेल प्रोसेस मी समजून सांगेन. पेट्रोल विकतं. त्याच्यानंतर आज आपण मोठ्या प्रमाणात आपल्याला पैसा येतो इस्रोच्या माध्यमातून. इस्रो पण एक मोठ्या प्रमाणात भारताला काय कमवून देते? आंतरराष्ट्रीय पैसा कमवून देते. फॉर एक्झाम्पल इतर देशात आता इस्रोने 100 सॅटेलाइट सोडले, माहीत असेल, ठीक आहे, 100-110 सॅटेलाइट सोडले. त्याच्यामध्ये संपूर्ण सॅटेलाइट आपले नव्हते. मग इतर देश भारतामध्ये सॅटेलाइट सोडायला येतात. मग फुकटात सोडून देतील का? आपण त्यांच्याकडनं पैसा घेतो, रुपयांनी घेत. काय घेणार? डॉलर. म्हणजे इस्रो पण असेल. आज आपले पोरं अमेरिका युरोपमध्ये सारख्या देशांमध्ये, जे युरोपियन कंट्री आहेत, अमेरिकन कंट्री आहेत, या देशांमध्ये जाऊन पैसा कमवतात, बरोबर आहे. म्हणजेच अनिवासी भारतीय म्हणू आपण, NRI म्हणू आपण त्यांना, ठीक आहे. NRI लोक आज भरपूर पैसा कमवतात आणि भारतात त्याच्या पॅरेंट्सला, मम्मी पप्पांना पैसा आणून देतात. आज इथून मोठ्या प्रमाणात पैसा कमवला जातो. आज सिलिकॉन व्हॅली असेल, ठीक आहे, भरपूर लोक भारतीय तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर जर तुम्ही आज विचार करणार तर भारत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पण बऱ्याच प्रमाणात पुढे गेलाय. काही आपण टेक्नॉलॉजी पण प्रोव्हाइड करतो. इतर देशांना काय प्रोव्हाइड करतो? टेक्नॉलॉजी पण प्रोव्हाइड करतो. जर तुम्ही अजून पुढे जाऊन विचार करणार तर भारत ॲग्रिकल्चर वस्तू पण विकतं, मान्य, ठीक आहे. भारत ॲग्रिकल्चर वस्तू पण विकतं, हे पण मान्य. त्याच्यानंतर आपण काही खनिज विकतो. आपण काय विकतो? आज काही खनिज विकतो, ठीक आहे, काही रत्न विकतो. काय विकतो? रत्न विकतो. एवढ्या गोष्टी आज आपण काय करतो? एक्सपोर्ट करतो. याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारताला काय येतो? पैसा. मात्र 1991च्या आधी काय विकत असो आपण? इमॅजिन करा. त्या काळात काय पेट्रोल रिफाईनची आपल्याकडे काही एवढी टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. रिलायन्स पण नव्हती, ठीक आहे. त्या काळामध्ये म्हणजे रिलायन्स ॲक्च्युली तेव्हा उभं राहत होती त्या काळामध्ये, बघा. मग त्या काळामध्ये आपण काय असेल, आपले NRI पोरं होती. आज आपली जी पोरं आहेत, आज आपली NRI जे लोक आहेत, जे अमेरिका असेल, सिलिकॉन व्हॅली सारख्या एरियामध्ये जॉब करतात आणि ती पण स्किलफुल जॉब करतात. डॉक्टर, इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. मात्र त्या काळात NRI जी पोरं होती ती मोठ्या प्रमाणात खाडी, इराक, इराण, सौदीमध्ये जॉब करायची. आणि सौदी आणि इराणमध्ये भारतीय पोरं आज पण जॉब करतात. तिथं स्किलची आवश्यकता नसते. तिथं कशाची आवश्यकता नसते? स्किलची आवश्यकता नसते. अनस्किल लोक तिथं भारतीय लोक काय करतात? काम करतात. आज ही त्या काळामध्ये पण ती अनस्किल लोक काय करायची? इराक, इराण, सौदीमध्ये काम करायची. त्याच्यानंतर आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हतो किंवा आपल्याकडे अन्नधान्याचे खाण्याचे वांदे होते, तर आपण ॲग्रिकल्चर वस्तू विकणार काय? ठीक आहे. तरी काही प्रमाणात आपण ॲग्रिकल्चर वस्तू विकायचो. मात्र आजच्या मानाने त्या काळात ॲग्रिकल्चर वस्तू कशा करायचो? कमी एक्सपोर्ट करायचो आणि आपण खनिज एक्सपोर्ट करायचो. काय एक्सपोर्ट करायचो? खनिज. आय होप तुम्हाला समजत असेल, ठीक आहे. खनिज पण काय करायचो? एक्सपोर्ट करायचो. मात्र आज खूप मोठ्या प्रमाणात जास्त वस्तू एक्सपोर्ट करतो. त्या काळात कमी वस्तू एक्सपोर्ट करायचो. मग काय घडलं? बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये ऑलरेडी प्रॉब्लेम होता. जेवढा एक्सपोर्ट करणार तेवढा बॅलन्स ऑफ पेमेंट तुमचं काय असेल? स्ट्रॉंग असेल. तेवढा बॅलन्स ऑफ पेमेंट काय असेल तुमचा? स्ट्रॉंग असेल. एक्सपोर्ट जास्त, इम्पोर्ट कमी, तेवढा बॅलन्स ऑफ पेमेंट कसं जाईल? स्ट्रॉंग होत जाईल. बघा, मग काय घडलं असेल की खाडी देशामध्ये युद्ध पेटलं आणि तेलाच्या किमती वाढल्या. तुम्हाला माहित असेल की आज पण खाडी देशांमध्ये जे युद्ध असतं, ते देश जेवढे शांत तेवढे तेलाचे भाव म्हणजे कमी असतात. ते देश जेवढे एकमेकांचे युद्ध करत असतील तेवढे तेलाचे भाव काय होत राहतात? वाढत राहतात. कारण की त्यांना तेल विकूनच मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पैसा पण जमा होतो. त्याविषयी आपण डिटेल नंतर डिस्कस करणार आहोत. मात्र खाडी देशांमध्ये युद्ध पेटलं, त्याच्यामुळे तेलाच्या किमती काय झाल्या? मोठ्या प्रमाणात वाढल्या. आणि जे पोरं आपले अरब देशांमध्ये कामाला होती ती काय आली? वापस आली. कारण की त्या देशांमध्ये काय सुरू झालं होतं? युद्ध सुरू झालं. म्हणजे ते पोरं आपल्या मम्मी पप्पांना जो पैसा पाठवायचे ते पण ऑलरेडी कमी पैसा पाठवायचे. कसा? कारण की ते अनस्किल लेबर होते, बरोबर आहे. अनस्किल लेबर होते, ते कमी पैसा पाठवायचे. त्याच्यामुळे अजून बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय झाला? प्रॉब्लेम झाला. भारतामध्ये महागाई 17% वाढली. एक पेट्रोलची प्राइस वाढली, तर त्याच्यामुळे महागाई कशी वाढते तुम्हाला सर्वांना आय होप माहित असेल. बघा, महागाई भारतामध्ये 17% वाढली आणि केंद्र सरकारचा वित्तीय घाटा 8.4% केला. केंद्र सरकारचा वित्तीय घाटा कशावर गेला? 8.4%. ठीक आहे. आणि जून 1991 मध्ये भारताकडे 2 आठवडे पेट्रोल खरेदी करू शकेल. भारताकडे 2 आठवडे पेट्रोल खरेदी करू शकेल एवढाच विदेशी पैसा उपलब्ध होता. म्हणजे जर 2 आठवडे गेले तर भारताकडे एकही रुपया शिल्लक राहत नाही. मग शेवटी काय करणार? 2 आठवडे एवढंच पेट्रोल खरेदी करायचा पैसा शिल्लक राहिला. शेवटी आपल्याला IMF कडे जावं लागलं. मनमोहन सिंग यांनी IMF कडे काय करावं लागलं? जावं लागलं. ठीक आहे. आणि आपण IMF कडे काही सोनं गहाण ठेवलं आणि काही पैसा विकत घेतला. जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं की किती सोनं गहाण ठेवलं होतं IMF कडे आणि किती पैसा घेतला तर अति उत्कृष्ट. म्हणजेच आपण IMF कडे काय गहाण ठेवलं? IMF कडे काय गहाण ठेवलं होतं? गोल्ड गहाण ठेवलं आणि काही पैसा घेतला. रुपया घेतला असेल का? नाही. काय घेतला आपण? डॉलर घेतला, जेणेकरून आपल्याला बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये प्रॉब्लेम येणार नाही.
आणि आपण कानाला खडी लावली. भारतामध्ये काही झालं तरी चालेल, पुन्हा बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये काय आणायचे नाहीयेत, प्रॉब्लेम आणायचे नाहीयेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये म्हणजे आपल्याला आज एवढा पैसा साठवायचा आहे, विदेशी डॉलर काय करायचा आहे, साठवायचा आहे. म्हणून त्याच्यानंतर भारतामध्ये कधीही बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये काय आला नाही, प्रॉब्लेम आला नाही. मात्र जेव्हा आपण IMF कडे गोल्ड ठेवलं, पैसा घेतला, ठीक आहे, मग IMF ने काही कंडिशन दिल्या. कारण की IMF मध्ये कोणाचं वर्चस्व होतं, अमेरिकेचं. अमेरिकन कंपनीना भारताच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला काय होता, चान्स होता. म्हणून ते लोक उत्सुक होते, भारतामध्ये एवढं मोठं मार्केट आहे इन्व्हेस्टमेंट करायला. म्हणून त्या लोकांनी सांगितलं की IMF ने सांगितलं की तुमची जी अर्थव्यवस्था, बंद अर्थव्यवस्था आहे ती काय करा, ओपन करा. ठीक आहे मित्रांनो, बघा खऱ्या अर्थाने आपला विकास झाला, म्हणजे त्याच्या आधी पण झालेला आहे मान्य, पण आर्थिक दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपला विकास झाला. मी या वादामध्ये नाही पडत आहे की कोणत्या राज्यात, कोणत्या पंतप्रधानाने किती विकास केला किंवा कोणत्या काळामध्ये किती विकास झाला. अधिकारी या नात्याने आपल्याला MPSCचा अभ्यास करण्याच्या या नात्याने आपला पर्पज काय की न्यूट्रल राहणं हे महत्त्वाचं आहे. मात्र 1991 मध्ये खऱ्या अर्थाने जो विकास झाला तो म्हणजे भारताचा जो खरा विकास झाला आर्थिक, तो 1991 नंतर झाला. कारण की 1991च्या आधी भारताची अर्थव्यवस्था ही बंदिस्त अर्थव्यवस्था होती. काय होती, बंदिस्त अर्थव्यवस्था होती. विदेशी पैसा भारतामध्ये यायला काय नव्हता, तयार नव्हता. एक हायपोथेटिकल गोष्ट सांगतो मित्रांनो, रियालिटी आहे. 1956 साली जेव्हा भारताचे त्या काळातले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, कुठे होते, अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. भारताचे त्या काळात 1956 साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तेव्हा एका अमेरिकन पत्रकाराने म्हटलं होतं की आमचा देश तुमच्या देशामध्ये $2.5 मिलियन, ठीक आहे, $2.5 मिलियन इन्व्हेस्ट करायला स्वागतासाठी तयार आहे. म्हणजे एवढा पैसा आमच्या देशातील लोक तुमच्या देशामध्ये इन्व्हेस्ट करायला काय आहेत, तयार आहेत. मात्र FDI, FPI ला कट्टर विरोध होता. कोणाचा, किंवा विदेशी ओपन अर्थव्यवस्थेला विरोध होता. कोणाचा, पंडित जवाहरलाल नेहरूंचा. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट करू दिला नाही. जर इमॅजिन करा 1956 साली भारतामध्ये तेच $2.5 जर इन्व्हेस्ट झाले असते तर आज आपण कदाचित जास्त डेव्हलप राहिलो असतो. पण असो, जर तरवर काही गोष्टी चालत नाही. मग काय करावं लागलं, IMF कडे पैसा ठेवला, IMF कडे गोल्ड ठेवला आणि काय घेतला, पैसा घेतला. आणि IMF ने सांगितलं की तुमची अर्थव्यवस्था काय करा, ओपन करा. म्हणजेच विदेशी कंपन्यांना पण तुमच्या भारतामध्ये प्रोडक्ट विकू द्या, तिथे इन्व्हेस्टमेंट करायला चान्स द्या. म्हणून मग आपण एवढे कंडिशन अप्लाय केल्या. ठीक आहे, IMF मध्ये LPG आणलं म्हणजेच आपण एवढ्या कंडिशन काय केल्या, अप्लाय केल्या. बघा पूर्वीच्या काळी असे 3च उद्योग ठेवले जे केंद्र सरकारकडे असतील. किती उद्योग ठेवले, 3च उद्योग ठेवले जे काय असतील, केंद्र सरकारकडे असतील. बाकीचे सर्व उद्योग तुम्ही खाजगी क्षेत्रामध्ये काय करू शकतात, सुरू करू शकतात. ठीक आहे, फक्त 3च उद्योग अशी होती जी तुम्ही स्वतःकडे ठेवू शकतात. केंद्र सरकार बाकीचे सर्व उद्योग काय करून टाकली, प्रायव्हेट करून टाकली. पहिला उद्योग असा होता अणुऊर्जा. मात्र आज पण अणुऊर्जा प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेले. FDI आले अणुऊर्जामध्ये, पण तुम्हाला माहित असेल की तारापूर सारख्या किंवा अणुऊर्जांमध्ये इतर विदेशी कंपन्या पण काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. आज हे सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेले, याच्यामध्ये पण FDI आलेला आहे. अणुऊर्जा खनिज, अणुऊर्जेसाठी लागणारं जे खनिज आहे ते जर सापडलं तर त्याच्यावर हक्क कोणाचा, फक्त केंद्र सरकारचा. आणि रेल्वे, हे 3च उद्योग कोणाच्या अंडर चालले, केंद्र सरकारच्या अंडर चालले. बाकीचे सर्व उद्योग काय करून टाकले, प्रायव्हेट सेक्टरमध्ये अप्लाय करून टाकले, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर लागू करून टाकला. आणि ही 5 उद्योग अशी होती, या उद्योगांना परवाना आवश्यक होता, लायसन्स प्रणाली आवश्यक होती. ठीक आहे, या 5 उद्योगांना लायसन आवश्यक होतं. याच्या पलीकडच्या कोणत्याही उद्योगांना काय नव्हतं आवश्यक, लायसन आवश्यक नव्हतं. लायसन कोटा राज संपवण्यात आला. म्हणजे लायसन पण, कोटा पण आणि इन्स्पेक्टर पण राज काय करण्यात आलं, संपवण्यात आलं. मी डिटेल सांगेन की लायसन, कोटा, इन्स्पेक्टर राज काय असतं. मात्र ही 5 जर उद्योग चालू करायचे असतील तरच लायसन काय होतं, आवश्यक होतं. अदरवाईज लायसनची गरज सुद्धा नव्हती. कशामध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये. म्हणजे बघा पहिलं काय होतं, रक्षा संबंधी काही वेपन्स तयार करायचे असतील, वायू अवकाश संदर्भात काही वेपन्स तयार करायचे असतील तर त्याच्यासाठी लायसनची काय होती, आवश्यकता होती. औद्योगिक विस्फोट तयार करायचे असतील, लायसनची आवश्यकता होती. खतरनाक रसायनं तयार करायची असतील, लायसनची आवश्यकता होती. तंबाखू आणि मादक पेय असतील तर लायसनची आवश्यकता होती. आणि औषधं निर्माण करायची असतील तर लायसनची आवश्यकता होती. ही 5 उद्योगांसाठी कशाची आवश्यकता होती, लायसनची. अदरवाईज दुसऱ्या उद्योगांना लायसनची सुद्धा गरज नव्हती. कोणकोणती आहेत, वायू अवकाश किंवा रक्षा, औद्योगिक विस्फोट, रसायन, तंबाखू आणि मादक पेय आणि औषधं, ही 5 उद्योगांसाठी लायसन्स आवश्यक होता. बघा त्या काळामध्ये एक ऍक्ट होता, MRTP ऍक्ट. ठीक आहे, मोनोपोलिस्टिक अँड रस्टिकल ट्रेड प्रॅक्टिस. ठीक आहे, प्रायव्हेट कंपनीसाठी लागायचा. 2002 साली त्याच काळी ठरवण्यात आलं की हा कायदा बंद करण्यात येईल. मात्र तो 2002 मध्ये काय करण्यात आला होता, बंद करण्यात आला होता. त्याच्याविषयी पण आपण डिस्कस करू. बघा फेराच्या जागेवर फेमा ऍक्ट करण्यात आला.
ठीक आहे. 2001 साली काय आणला, फेराच्या जागेवर फेम ऍक्ट आणला. तर फेरा म्हणजे काय, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट. ठीक आहे. आता तो काय असतो रे, त्याच्या संदर्भात आपण डिटेल डिस्कस करू. आणि फेमा म्हणजे काय, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे मी डिटेल सांगणार आहे. फेरा आणि फेमामध्ये काय डिस्कस आहे. भारतामध्ये FDI ला आणि FPI ला काय झाली, सुरुवात झाली. FDI आणि FPI काय असतं हे पण आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. या दोघा गोष्टींना काय झाली, सुरुवात झाली. उद्योगांचं वर्गीकरण करण्यात आलं मित्रांनो. उद्योगांचं काय करण्यात आलं, वर्गीकरण. प्रदूषण करणारे उद्योग आणि प्रदूषण न करणारे उद्योग असे दोन उद्योग करण्यात आले. म्हणजे असे दोन उद्योग वर्गीकरण करण्यात आलं. प्रदूषण न करणारे उद्योग कुठेही स्थापन करा, काहीच म्हणणं नव्हतं. मात्र जे उद्योग प्रदूषण करत आहेत त्यांना शहरापासून कमीत कमी 25 किलोमीटर दूर स्थापन करावेत असा कायदा करण्यात आला. बघा, जे 1960च्या दशकामध्ये राष्ट्रीयकरणाची प्रणाली आली. ठीक आहे. तुम्हाला माहित असेल की 1956 मध्ये SBIचं राष्ट्रीयकरण झालं, नंतर 49 मध्ये RBIचं राष्ट्रीयकरण झालं, 69 मध्ये 14 बँकांचं, 80 मध्ये 6 बँकांचं. ठीक आहे. आता राष्ट्रीयकरणाच्या जागेवर सार्वजनिकरणाला लागू करण्यात आली. म्हणजे सार्वजनिकरण म्हणजे काय, प्रायव्हेट सेक्टरला पण काय देण्यात आलं, प्रोत्साहन देण्यात आलं. काही उद्योग गव्हर्नमेंटचे, काही उद्योग प्रायव्हेट. ठीक आहे. जॉईंट सेक्टरला पण काय झाली, सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने भारताचा आर्थिक विकास मागच्या 25 वर्षामध्ये डेव्हलप झाला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. हे संदर्भात LPG संदर्भात आपण डिटेल डिस्कस केलं. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फेरा आणि फेमा ऍक्ट संदर्भात डिस्कस करू, FDI FPI संदर्भात डिस्कस करू. हा व्हिडिओ जे लोक बघत असतील आपल्या मित्रांना शेअर करून द्या, जेणेकरून त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना याची मदत होईल. अकॅडमी संदर्भात तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल करू शकतात, 741000999900. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.